आई जाम खुश आहे तुझ्यावर. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की तुझा इतका रागराग करणारी बाई अचानक तुझ्या इतक्या प्रेमात कशी काय पडते. मी उगाच घाबरत होतो तिला. अगं आई तुझ्यासाठी इतकं शॉपिंग करते, साड्या, ड्रेसेस, दागिने, बाप रे बाप. पण मला या सगळ्या गोष्टींची आवड नाहीये, माहितीये ना तुला. आय नो, माहितीये मला. अगं पण लग्न, साखरपुडा या सगळ्या गोष्टी एकदाच करतो ना आपण. सो लेट्स एन्जॉय इट. सगळ्या गोष्टी छान होत आहेत ग, पण एकच गोष्ट वाईट होतीये. म्हणजे हे सगळं एन्जॉय करायला आधी इथे नाहीच आहे. कुठे गेला तो? अगं गेला नाहीये, जाणार आहे आज. US ला परत चाललाय तो. म्हणजे मी त्याला खूप समजावलं, म्हटलं अरे माझं लग्न आहे, तू US ला काय चाललास? तर म्हणतो आज नाही गेलो ना तर मग मला. कुठे आहे तो? घरी आहे. काय करतेस तू? तू कुठेही जाणार नाहीस. हे बघ मला जायला लागेल. मला सांग, हत्ती अंडी देतात की पिल्लं? Sort of a stupid question is this. मग तू का स्टुपिड सारखा वागतोयस? बघ मी आता गेलो नाही तर माझा विजाचा प्रॉब्लेम होईल. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये मला, पण तू स्वतः सांगणार आहेस मला, माझ्या डोळ्यात डोळे घालून. बघ मी आता तसलं काहीही करू शकणार नाहीये. ठीक आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून मी तुला तुझं प्रेम मिळवून दिलं. पण मी देव नाहीये, खूप साधा माणूस आहे. माझ्या डोळ्यासमोर तू दुसऱ्या कोणाची तरी होतीयस मी नाही पाहू शकत. प्लीज तू रडू नकोस, मला बघवत नाही. ठीक आहे, आपलं लग्न झालं नाही, तू माझी झाली नाहीस म्हणून मी काय दारू पिऊन गटारात पडणार नाही. एनिवे मी स्कॉच पितो आणि रोज गटारात पडण्याइतपत स्कॉच मला परवडणार नाही. काम कर, रोज सकाळी उठ, ब्रश कर आणि अशीच हसत राहा कायम. तू पण माउथ फ्रेशनर वापर आणि असंच हसत राहा. आणि पटव कोणाला तरी US ला. माझ्यापेक्षा कोणीतरी चांगली, तुझ्यावर खूप प्रेम करणारी मिळेल तुला कोणीतरी. मिळेल नाही, मिळाले ऑलरेडी. मी चला चल. सर मी करते ना. मी सांगतोय ना, बस ऐका ना माझं. बस sit there. ओके आलोच. येस, आणि ही माझी स्पेशल कॉफी. प्रतिम स्पेशल कॉफी. सॉरी सर. थँक्यू सर. खरं सांगू, कॉफी पिताना ना सॉरी आणि थँक्यू मूडला मॅच नाही करत. सर अशी कॉफी ना आम्ही कधीच नाही प्यायली. थँक्स. आताच कोणीतरी म्हणालं होतं की कॉफी पिताना थँक्यू वगैरे मॅच नाही करत.
नाही ते थँक्यू माझ्या कॉफीला अप्रिशिएट केल्याबद्दल आणि आर्यनशी इतक्या लवकर मैत्री केल्याबद्दल. सगळ्यांना नाही जमत ते. काय सर, कसला गोड आहे आर्यन, अगदी तुमच्यासारखं. नाही म्हणजे आर्यनची तर कोणाशीही मैत्री होईल. लहान मुलांना अजून काय हवं सर, त्यांच्याशी प्रेमाने वागायचं बस. तसं प्रेमाने वागणं सगळ्यांनाच जमलं असतं तर किती बरं झालं असतं ना. माझा भाऊ होता सर, दिनू, माझ्याहून 5 वर्षांनी लहान. तो झाला ना तेव्हा मी इतकी खुश होते, जणू काही आईला मलाच बाळ झाले अशी वागायचे त्याच्याशी. तो जेव्हा 4 वर्षाचा होता ना तेव्हा त्याला खूप ताप आला, गेलाच तो. आमचे आई बाबा काही शिकलेले नाही, काय करावं त्यांना सुचलंच नाही. आणि तो गेला. माझी ना ती प्रेम करण्याची भूक तशीच राहिली. म्हणून ना मला लहान मुलं खूप आवडतात. काय ना आपल्या आर्यनला बघितलं ना की त्याचीच आठवण येते मग. बाय द वे तुला पुढे शिकायचंय असं म्हणत होतीस. हो, शिक्षण नसल्यामुळे आमच्याकडे काय झालं ऐकलत ना तुम्ही. म्हणून ना मला कम्प्युटर शिकायचं. दॅट्स नाईस. या. हो. काय झालं? मैं लड़की ब्यूटीफुल कर गई चूल, मैं लड़की ब्यूटीफुल कर गई चूल, मैं लड़की ब्यूटीफुल कर गई चूल, मैं लड़की ब्यूटीफुल कर गई चूल. नुपूर, काय करतेस तू? कॉलेजमध्ये नाही होता पण आता मुलगा आहे आपल्याला एक, त्याच्यावर काय संस्कार होतील विचार. मुलगा कुठे आहे? मुलगा कुठे आहे? मला तरी ते कोणीच दिसत नाही. मला फक्त कॉफी दिसते. बाळ स्वतःला. नुपूर, नुपूर ऐक माझं. नुपूर, एक्सक्यूज मी सर, आर्यन कम्प्युटरमध्ये कसा आहे? म्हणजे जमतंय ना त्याला नीट? हू आर यू इंगडी? तू आर्यनची कोण आहेस? तू तर आर्यनची आई वाटत नाहीस. बरोबर आहे तुमचं सर, मी त्याची बेबी सिटर आहे. किती दिवस असा एकटा राहणार आहेस? वय काय तुझं? आणि आजकाल डिवोर्सी असणं हा काही मोठा इश्यू नाही राहिलेला. चांगला देखणा आहेस, कमावतोयस. काय हवं असतं यापेक्षा एखाद्या मुलीला? पण मला तसं वाटायला हवं ना. हो का? बायको नकोय का तुला?